कृष्ण हरे पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा मनोने विठ्ठले आवडे विठ्ठले आवडे 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व
आगर बाप रखमादेवीवर बाप रखमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर बाप रखमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर बाप रखमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम गीती विठ्ठल चित्ते विठ्ठल विश्रांती भोग जया विठ्ठल विश्रांती भोगतया विठ्ठल विश्रांती भोगतया विठ्ठल गीती विठ्ठल चित्ते विठ्ठल गीते विठ्ठल विठ्ठल गीती विठ्ठल चित्ते विठ्ठल गीते विठ्ठल विठ्ठल विश्रांती भोग जया विठ्ठल विश्रांती भोगतया विठ्ठल विश्रांती भोगतया विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी विठ्ठल भोजनी ग्रासभासी विठ्ठल भोजनी ग्रासभासी विठ्ठल जागृती स्वप्न सुषुप्ती जागृती स्वप्न सुषुप्ती विठ्ठल जागृती स्वप्न सुषुप्ती विठ्ठल जागृती स्वप्न सुषुप्ती आन दुजेने नती विठ्ठला विना आननी गेगती विठ्ठला विना गेगती विठ्ठला विना भूषण अलंकार सुखाचे प्रकार मोक्षालंकार सुखाचे प्रकार भूषण अलंकार सुखाचे प्रकार मोक्षालंकार सुखाचे प्रकार विठ्ठल निर्धार तया नरा विठ्ठल निर्धार तयान विठ्ठल निर्धार तयान विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी विठ्ठल भोजनी ग्रासभासी विठ्ठल भोजनी ग्रासभासी तुका म्हणे ते हे विठ्ठलची झाले कामने ते विठ्ठलाची झाले तुका म्हणे ते हे विठ्ठलची झाले कामने ते विठ्ठलाची झाले संकल्प पुराले तुझे पणे मोराले तुझे तुका म्हणे ते हे विठ्ठलची झाले कामने ते विठ्ठलाची झाले तुका म्हणे ते हे विठ्ठलची झाले कामने ते विठ्ठलाची झाले संकल्प मुराले तुझे पणे मोराले तुझे मोराले तुझे विठ्ठल सनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी विठ्ठल भोजनी ग्रासभासी ग्रासभासी हो बार कुमाई ओ भारत कुमारी हो बार कुमाई
तुम्हाय ठोबर तुम्हाय विठ्ठल हा गीती विठ्ठल हा गीती विठ्ठल
विठ्ठल जागृती स्वप्न सुषुप्ती आन दुजे नेनती विठ्ठलावेन विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी भूषण अलंकार सुखाचे प्रकार विठ्ठल निर्धार जयानरा विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी तुका म्हणे ते हे विठ्ठलची झाले तुका म्हणे ते हे विठ्ठलची झाले संकल्प मुराले दुजेपणे विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम रमण पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा वर्णानामर्थ संघानां रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय दिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलतकुण्डलं सुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगलहारी द्रवहु दशरथ अजिर बिहारी द्रवहु दशरथ अजिर बिहारी जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाई जय 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 हनुमान गुसाई कृपा करो
विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती विठ्ठल विश्रांती भोग जया विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी. थोडा तानपुरा कमी करा. थोडा बस राव बस राव. आपल्या या जनकेश्वर त्याचा इतिहास मला महाराजांनी थोडा सांगितला आल्यानंतर, जनक महाराजांची भूमी आहे, जनक महाराजांनी ही स्थापना केलेली आहे. आणि जनक फार मोठे विद्वान होते. राजा जरी होते तरी मोठे मोठे विद्वान त्यांच्या दरबारात यायचे आणि तिथे शास्त्रार्थाची चर्चा व्हायची. अष्टावक्र आले, ती अष्टावक्र गीता वगैरे हे आपल्याला माहित आहे, मला त्याचा विस्तार करायचा नाही. त्या जनकेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये ज्यांच्याकडं ओळखण्याचं सामर्थ्य असते, ज्यांच्याकडं त्या भूमीच्या संस्काराची वास घेण्याची क्षमता असते. भागवतामध्ये बहुतेक 11व्या स्कंधामध्ये एक श्लोक आलेला आहे की इतक्या गोष्टीचा प्रभाव पडत असतो. आगमोप प्रजा देश काल कर्म जन्मच स्थानम मंत्रोह संस्कारो देहोते गुण हेतवा. या सगळ्या गोष्टीचे संस्कार पडत असतात. आणि त्याच्यामध्ये भूमी एक सांगितलेली आहे. काही भूमीमध्ये गेल्यानंतर आपोआपच ती ज्या, त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे वाइब्स, संवेदना, त्या संवेदना जाणवायला प्रारंभ होतो. पण ते कोणाला होतो? ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी पारमार्थिक साधना आहे, आध्यात्मिक साधना आहे, त्यांना त्याची अनुभूती होते. ज्यांच्या जीवनामध्ये टाळाचे संस्कार आहेत त्यांना ती अनुभूती होते. जे डीजे मध्ये बेताल झालेले आहे त्यांना ती येत नाही. ती अनुभूती कुठे येते? आम्ही 12 महिने फिरणारे लोक आहोत, नेहमी इकडं तिकडं जावं लागते. आणि इथं आल्याबरोबर काही त्या गोष्टी जाणवायला सुरुवात झाल्या. तुम्ही नानी के आगे ननिहाल की बात आहे. तुम्ही इच्छे रहिवाशी आहे, मी पहिल्यांदा आलो आणि तुम्ही म्हणसाल महाराज पहिल्यांदा झाले ना आम्हाला शहाणपण शिकवता का? माझा तो विषय नाही आहे. इथं आल्यानंतर त्या भूमीचे जे काही वाइब्स आहे, त्या भूमीच्या ज्या काही संवेदना आहे, त्या संवेदना जाणवायला प्रारंभ होतो. आणि तुम्ही तिथचे रहिवाशी आहे. आणि त्या याच्यामध्ये विशेष औचित्य असं आलेलं आहे की आपल्या इथं ज्यांनी जवळपास 40 वर्षाचं आयुष्य त्यांनी इथे घालवलं आणि ज्यांच्या पुण्य स्मरणाला 12 वर्ष या निमित्तानं पूर्ण होत आहे, असे आदरणीय, पूजनीय, प्रातस्मरणीय, मला इथं आल्यावर हे नाव माहीत पडलं पत्रिका पाहिल्यानंतर, त्यांना जी पदवी दिलेली आहे आम्ही त्यांना रमेश महाराजच म्हणायचो. आणि माझी त्यांची भेट 1-2 वेळा तिवसा सोटागीर महाराज संस्थान तिथे त्यांची माझी भेट झालेली आहे. तेव्हा मी फार नवीन होतो. आताही काही बुडा झालो अशातला भाग नाही. नवीन होतो म्हणजे नवीनच सुरुवात झालेली होती. बोधेबाबांच्या गाथा पारायणाला मृदंग वाजवायला मला बाबांनी तिथं बोलवलं होतं. आणि तिथे दरवर्षी रमेश महाराज हे तुकाराम महाराजांचं चरित्र सांगायचे. त्यांचा अभ्यास फार चांगला होता. मला बरीच मंडळी सांगायची का त्यांना वनस्पती शास्त्राचंही अध्ययन फार चांगलं त्यांच्याकडे होतं. खानदेशामध्ये जन्माला आलेला व्यक्ती, ती व्यक्ती 40 वर्षापर्यंत या भूमीमध्ये वास्तव्य करते आणि या भूमीमध्येच आता त्यांचं कार्य होऊन राहिलं. जन्माला कुठं आले? खानदेशामध्ये त्यांचा जन्म झाला आणि इथं आले. हे आपलं पुण्य आहे. या भूमीमध्ये संतांनी वास्तव्य करावं. आणि मी अभंग फार वेगळा घेतला. मी अभंगाच्या पलीकडचं बोलतोय असं समजू नका बरं. ती माझी एक पद्धत आहे की मी असं काही कधी बोलत नाही का हा अभंग घेतला आणि याच्यामध्ये हे सांगितलं. तर ती प्रवाह असतो, तो सगळ्या वेळेस जुळेल असं सांगायचंही नाही. मी 2 दिवसापासून विचार करत होतो की कीर्तन तर मला प्रीतम महाराजांनी दिलं,
बाबांची 12व तपपूर्तीचा उत्सव आहे आणि पहिल्या दिवसाचा नियम असतो की नामाचं वर्णन व्हावं, काहीतरी मंगल साधल्या जावं. आणि आता मला दोनही बसवायचं होतं. नामाचंही महात्म्य सांगितलं गेलं पाहिजे आणि ज्या संतांच्या निमित्तानं हा उत्सव होऊन राहिला त्या संतांच्या साधनेविषयी सुद्धा काहीतरी बोलता आलं पाहिजे. या दोनही दृष्टीनं हा अभंग माझ्या डोक्यात आला. पण अभंगावर काही बोलण्यापूर्वी पुनश्च एकदा या भूमीला प्रणाम करतो, ज्या भूमीमध्ये दिव्य वासना, दिव्य चेतना जे आहेत त्या चेतना काम करत आहेत. त्याचबरोबर या उत्सवाच्या निमित्तानं ज्यांच्या वाणीमधून भागवत कथेचं श्रवण आपण करत आहात असे आदरणीय कैलासजी महाराज, त्यांनाही प्रणाम करतो. ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला, आमचे हरिभक्तीपरायण गुरुबंधू असणारे प्रीतम महाराज, जे आता इथेच स्थायिक झालेले आहे आणि हा वारसा ते समोर चालवत आहेत, त्यांनाही प्रणाम करतो की अशा ठिकाणी मला येऊन सेवा करण्याची संधी तुम्ही दिली. तुम्ही त्याच्याकरता निमित्त कारण झाले. कीर्तनाला उपस्थित असणारे सगळे टाळकरी महाराज मंडळी, मृदुंगवादक, सगळ्यांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये नितांत प्रेम आहे. आणि तुम्ही सामान्य नाही. ज्ञानोबारायांनी आम्हाला शिकवलं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही भगवत स्वरूप आहात. तुमच्या सगळ्या श्रोत्यांच्या चरणी या विज्ञानाच्या उपयोगाच्या माध्यमातून ज्यांच्या कानापर्यंत शब्द जात असतील, त्याचबरोबर वारकरी जीवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जेही समोर हे कीर्तन ऐकतील, विज्ञानाचा सदुपयोग आहे. तुम्ही तर करून राहिले, माझे तर होत असतात. आता आमची सवय पडलेली आहे, प्रत्येक कीर्तन कथा रेकॉर्ड केली जाते, यूट्यूबला टाकली जाते. त्याचे चांगले काहीतरी फायदे होतात. बरीच मंडळी अभिप्राय पाठवतात, महाराज आम्हाला नेहमी ऐकायला यायला भेटत नाही. त्या विज्ञानाच्या माध्यमातून जे शब्द ज्यांच्यापर्यंत पोहोचतील, सगळ्यांविषयी अंतःकरणामध्ये, आणि विशेष म्हणजे माऊली सेवा समिती जी या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करत आहे, माऊली आध्यात्मिक सेवा समिती, त्या समितीच्या सगळ्या सभासदांना या कार्यक्रमाकरता तनमन धनाने सहकार्य करणाऱ्या सगळ्यांविषयी अंतःकरणामध्ये आदर व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला आता पुढे सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला. ज्या तुकोबारायांच्या शब्दाचा आधार घेऊन मला हे 1-1.25 तास बोलायचं आहे. अभंग फार गोड आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सफल जीवनाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सार्थक ज्यांनी आपलं जीवन केलं, ते जीवन सार्थक कसं केलं, त्या सार्थक जीवनाचं मार्गदर्शन केलेलं आहे. ज्यांनी आमचं जीवन सावध केलं, त्या सावध जीवनाचं तुकोबारायांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि परमार्थ एकाच गोष्टी करताय, आम्ही सावध झालो पाहिजे. ज्ञानोबारायांची एक ओवी फार गोड आहे, मला फार ती ओवी पटलेली आहे. जया आपण पे पडिये, आत्मनाशा जो भिये. शब्द नीट ऐका बरं. मी मगा कथेला येऊन बसलो लवकर. माझा स्वभाव आहे, मी कुठे लवकर जाणं झालं आणि कथा कीर्तन चालू असलं तर जेवढं पदरात पाडता येईल पाडण्याचा प्रयत्न करतो. महाराजांनी फार सुंदर बरेच विषय मांडले वेळेच्या अभावी त्यांना, आणि असे विषय ऐकल्यानंतर बरं वाटते. नाही तर कधी कधी कुठं कथा कीर्तनाला गेल्यावर आपल्याला असं वाटते की याच्यापेक्षा TV लावला असता तर बरं झालं असतं, त्याच्यापेक्षा ते बरं वाटते. पण इथं चांगले संस्कारामध्ये आपण हे कार्य करून राहिलं. पत्रिका पाहिल्यानंतर ते लक्षात येते. आणि महाराजांनी तारीख घेतानाच मला सांगितलं, म्हणे महाराज तुमचा पहिलाच दिवस पाहिजे. मी बरेच वेळा विनोदानं म्हणत असतो, पहिल्या दिवशी कोणीतरी मोठा माणूस पाहिजे. पण पहिल्या दिवसाची कीर्तन घ्यायला कोणी तयार होत नाहीत, कारण की टाळकरी येत नाहीत. पहिलाच दिवस आहे, साधाच महाराज असते. इथं काही असं वाटून राहिलं, मंडपही चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे. मी विनोदानं म्हणत असतो की लोक पहिल्या दिवशी माझं कीर्तन का घेतात माहित आहे? माझ्यात मोठं काय मला माहित नाही, पण माझं नाव आणि अण्णाव मोठं आहे, विशाल बडे. मग बाकी काही का नसे ना, नाव अण्णाव तर मोठं आहे. पण हा त्याचा भाव करू नका. कीर्तन कोणत्याही दिवसाचं असावं. लोकांना ती सवय. पण मला मंडप पाहिल्यानंतर मला आनंद वाटला. पहिल्या दिवसाच्या मानानं एवढं छोटंसं गाव आहे, परिसर आतमधला आहे,
हे असं चित्र पाहिल्यानंतर बरं वाटते हो, फार बरं वाटते. नाही तर काही काही ठिकाणी पहिल्या दिवशीचं कीर्तन घेतलं म्हणजे ते डबडेच असतात. मी हे डबडे नाही म्हणत, ते डबडे म्हणतो की ज्यांनी आयुष्यभर काहीच केलं नाही आणि आता घरचे स्वस्त बसू देत नाहीत म्हणून इथे येऊन बसतात. ते आमच्या नशिबात असतात. जे घरात सहन होत नाहीत त्यांना आम्हाला बघावं लागते. आम्ही काय सांगतो ते ऐकत नाही. त्यांचे चेहरे पाहिल्यावर आपल्याला असं वाटते की आपण काय इथं आलो. मी कोणाची टिंगल करतो असं समजू नका बरं, मी कोणाची टिंगल करतो असं समजू नका. ज्ञानोबारायांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीनं त्यांची टिंगल केलेली आहे. जयाचे आयुष्य धाकुटे आहे, बळ प्रज्ञा जिरोनी जाये, तया ते नमस्कारी ती पाये, वडील मनोनी. ज्ञानोबारायांचे शब्द, ज्ञानोबारायांची भाषा मोठी वेगळी आहे. ज्ञानोबाराय बोलून तर जातात पण झोमत नाही, बोलून तर जातात पण झोमत नाही. याचा अर्थ काय आहे? जयाचे आयुष्य धाकुटे, याला आपल्या वराडी भाषेत म्हणायचं झालं तर जो लवकर मरणार आहे. जयाचे आयुष्य कमी राहिलेले आहे, बळ प्रज्ञा जिरोनी, ताकदही त्याच्यात राहिली नाही आणि स्मरणशक्ती राहिली नाही. पण संसाराचं वैशिष्ट्य बघा, तया ते नमस्कारी ते पाय वडील म्हणून. पण आमचा अध्यात्म असं सांगत नाही. अध्यात्म असं सांगते की ज्यांना शास्त्र पुराण श्रुती स्मृतीचे अर्थ ज्यांच्या जीवनामध्ये आचरणाला आलेले आहेत त्यांना बाप म्हटलं पाहिजे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्तिमंत, अनुष्ठाने जगा देत वडील ते. कालच ज्यांची पुण्यतिथी झाली अशा आदरणीय बोधे बाबा हे आमच्या सगळ्या वारकऱ्याचे बाप होते, म्हणून आम्ही त्यांना बाबा म्हणत होतो. आम्हाला शिकवत होते. मी नवीन नवीन होतो, मला पंढरपूरला म्हणाले चल विशाल चाल म्हण. म्हटलं बाबा चैतन्य महाराजांचं कीर्तन, मला म्हणाले चाल म्हण. आज कोणाला मोठं होऊ दिलं जात नाही. त्या काळामध्ये संत आम्हाला मोठं करण्याचा प्रयत्न करतात, हे संतांचं वैशिष्ट्य आहे. आणि साधूची नजर जी असते ती साधूची नजर काम करते. कृपा दृष्टी न्याहाळिले, या दृष्टीला फार महत्व आहे. त्या दृष्टीचं सामर्थ्य तुम्हाला कळेल नाही कळेल मला माहित नाही. एक दृष्टीचं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटे अंग संगे, दुधा नाही भेटे अंग संगे, दुधा नाही भेटे अंग संगे. कासवीचे दुधा नाही भेटे अंग संगे, दुधा नाही भेटे अंग संगे, दुधा नाही भेटे अंग संगे, अंग संगे. तुकोबाराय कासवीचं उदाहरण देतात. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी. हे डिस्कवरी मध्ये नाही बरं, त्या कासवीमध्ये सामर्थ्य असते. तिच्या बाळाचा आणि कासवीच्या शरीराचा संबंध येत नाही. ती कासवी जी आहे त्या बाळाकडं पाहते आणि त्या पाहण्याच्या माध्यमातून त्या कृपा दृष्टीनं ते कासवीचं बाळ वाढते. साधू संताच्या कृपा दृष्टीनं साधकाचं जीवन साधुत्वापर्यंत जात असते. साधूच्या नजरेमध्ये हे सामर्थ्य आहे आणि ती नजर त्यांच्यावर असते. बाबा तुम्ही आता मग उदाहरण तुम्ही सांगितलं महाराजांनी ग्रंथ भेट दिला वगैरे 7व्या का काहीतरी दिवशी. आणि मला हे फार चांगलं वाटलं बरं प्रीतम महाराज. सगळे ज्यांनी वैदिक परंपरेसाठी सनातन परंपरेसाठी आयुष्य वेचलेलं आहे आणि वेचत आहे त्या लोकांचे फोटो सुद्धा या मंडपात लागलेले आहेत. इथे बापू आहेत ज्यांनी भागवत मंडपामध्ये आणलं, ते आदरणीय परमपूज्य डोंगरे बाबा आहेत. शास्त्र ज्यांच्याकडून आपण ऐकलं पाहिजे असे मलुक पीठाधीश्वर महाराज आहेत. हे केलं पाहिजे. हे फोटो लावण्यासारखे आहेत.
ज्यांनी धर्म मातीत घातला त्यांचे फोटो लावून काय उपयोग आहे? ज्यांनी धर्म जिवंत ठेवला त्यांचे फोटो लावणं हे सौभाग्याचं प्रतीक आहे. असे मायबाप आमचे आहेत. आणि महाराजांनी मला सांगितलं का इथं वेद व्यासांचं मंदिर बनवायचं आहे. ज्या व्यासांनी हे सगळं, महाराजांनी मग व्यासांच्या संदर्भामध्ये फार मोठं चिंतन मांडलं. माझा मुद्दा लक्षात घ्या. कृपादृष्टी ती ओळख कशाला म्हणतात? त्या दिवशी मुख्यमंत्री आले होते मोरारी बापूंच्या कथेमध्ये आणि त्यांना Z+ सुरक्षा असते. त्याच्यामुळं कोणाला ज्यांच्याकडे ते पासेस होते त्यांना समोर येऊ दिलं, बाकी कोणालाही समोर येऊ त्यांनी दिलं नाही. वारकरी काही खुर्चीसाठी भांडत आणि वारकऱ्यात राहून खुर्चीसाठी भांडत असावं तर कपडे वारकऱ्याचे समजावं, हा राजकारण्याची औलाद आहे हेच समजायचं. जागेसाठी किंवा खुर्चीसाठी पदासाठी भांडणारे वारकरी नसतात. आम्ही जिथं जागा भेटली तिथं बसून गेलो. मुख्यमंत्री त्यांनी 2 मिनिटं त्यांनी उद्बोधन केलं. मुख्यमंत्र्यांनी पाय व्यासपीठावरून खाली टाकल्याबरोबर पहिला पाय जसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठाच्या खाली टाकला, मोरारी बापूंनी पहिला इशारा आम्हाला वारकऱ्याला केला आणि सांगितलं, बेटा आगे आके बैठो. कृपादृष्टी ते कमवावं लागते. साधू कृपा करायला तयार आहे, पण आमच्या जीवनामध्ये काय पाहिजे माहित आहे का? परिपाहे बीज शुद्ध अंगी, शुद्ध अंगी, परिपाहे बीज शुद्ध अंगी, शुद्ध अंगी, परिपाहे बीज शुद्ध अंगी, परिपाहे बीज शुद्ध. करील ते काया रोहे महाराज, परिपाहे बीज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. करील ते काया रोहे महाराज, परिपाहे बीज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. साधू कोणावरही कृपा करत नसतो, साधू त्याचं शुद्ध बीज पाहतो. तुमचे कपडे किती चमकून राहिले याला महत्वाचं नाही. हमारा कपड़ा नहीं चमकना चाहिए, हमारा कलेजा चमकना चाहिए. कपडा कोणाचे चमकू शकतात. आमचं चित्र नाही चमकलं पाहिजे, आमचं चरित्र चमकलं पाहिजे. आणि प्रीतम महाराज फार मोठी अडचण तुम्हाला सांगतो. ज्ञानोबारायांना उद्धार करण्याकरता दगडाला ओळखावं लागलं. ज्ञानोबारायांना उद्धार करण्याकरता पशुला घ्यावं लागलं. ज्ञानोबारायांना उद्धार करण्याकरता मेल्या माणसाला जिवंत करावं लागलं, पण जिवंत माणसाने त्रास दिला. हे शुद्ध बीजाचे अवलादी नसतात. म्हणून आमचे चैतन्य महाराज एकदा बोलले होते, रेड्याचा उद्धार करणं सोपं आहे, दगडाचा उद्धार करणं सोपं आहे, माणसाचा उद्धार करणं मोठं अवघड आहे. उद्धार करायला संत तयार आहेत, पण आपल्यामध्ये तर काहीतरी असलं पाहिजे. आपल्यात तर काहीतरी असलं पाहिजे. अहो, संतांचं महत्व इतकं आहे, तुम्ही त्यांना महत्व देता याच्यामध्ये नवल नाही आहे. तुम्ही त्यांना महत्व देता याच्यामध्ये नवल नाही. तुकोबारायांनी तर स्पष्ट सांगितलं, देवापेक्षा जास्त महत्व संतांना द्या. देव सारावे परते संत पूजावे आरते, सारावे परते संत पूजावे आरते, सारावे परते पूजावे आरते, सारावे परते पूजावे आरते. करिता देवार्चना, करता देवार्चना, आले साधू जन, आले साधू जन. देव सारावे परते संत पूजावे आरते, सारावे परते संत पूजावे आरते, देव सारावे परते संत पूजावे आरते, सारावे परते संत पूजावे आरते. These are not my words. हे माझे शब्द नाही आहेत.
हे जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहेत, जे तुकोबाराय म्हणतात की आम्ही देवाशिवाय कोणाला मानत नाही, पण ते तुकोबाराय म्हणतात घरामध्ये तुम्ही देवाची पूजा करत असताना त्या घरामध्ये कोणी साधू संत आले तर देवाला बाजूला करा आणि संतांचं पूजन करा. काय आहे या संतांकडे? देवही त्यांची काळजी घेतो. रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. तुम्ही आता रामायणाचार्य टाकलं तर काहीतरी रामायणाचं सांगावं लागेल. बरेच वेळा बऱ्याच गोष्टी टाकल्या जातात, त्याच्यात ते काहीच नसते. आणि पदव्या देण्यामध्ये आम्ही उधार आहोत. माझी पहिलीच भागवत कथा होती, मला पदव्या इतक्या होत्या का मी म्हटलं मी दबतो आता. कशाखाली? पदव्याखाली. पहिलीच भागवत कथा आणि भागवताचार्य घाला मातीत त्याले, नाही का अहंकार यायचा त्याला. पहिलंच भागवत धर्मभूषण, प्रेममूर्ती. पदव्या लावलं की कोणालाही बरं वाटते. काही पदवीचं तर मातेर झालं, पण ठीक आहे लावतात लोक, ठीक आहे. लोक तर विचारतात महाराज आता महाराज काय टाकू? काही नाही, विशाल महाराज बडे. नाही काहीतरी स्पेशल दिसलं पाहिजे. आता स्पेशल आणावं कुठून? ते बरं आहे का आता फक्त धोतरच घाला लागून राहिले. काही दिवसांनी हे लोक काय घालायला लावतील याचा नेम नाही. रामायणामध्ये फार गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्यानंतर चित्रकूटामध्ये जाऊन थांबले. चित्रकूटामध्ये जाऊन थांबले आणि प्रभू रामचंद्रानं पृथ्वी मातेला प्रार्थना केली. हे वनदेवी, हे पृथ्वी माते, मला तुझ्याकडे एक मागणी करायची आहे. एक मागणी करायची. म्हणे देवा मागणी कशाला? तुमचा अधिकार आहे, तुमच्यामुळं आम्ही आहे. सांगा ना काय करायचं सांगा. नाही म्हणे मागणी करायची आहे. काय मागणी करायची आहे? म्हणे मी अयोध्येवरून निघालो, चित्रकूटापर्यंत चालत आलो. रस्त्यामध्ये दगड रुतले, काटे रुतले, सगळं झालं, मी सहन केलं. पण माझी एक विनंती आहे, माझ्या मागे माझा भाऊ भरत येणार आहे. मला माहित आहे तो राज्य घेणार नाही, तो येणार आहे, माझ्या मागे येणार आहे. आणि तो जेव्हा येईल ना तेव्हा दगडाचं त्याच्या पायाला रुतण्याचा त्रास त्याला होऊ देऊ नको. काटे जर असतील तर निष्कंटक कर, तो रस्ता जो आहे तो निष्कंटक कर, त्याला त्रास होता कामा नये. पृथ्वी मातेनं विचारलं, म्हणे प्रभू आम्ही तर असं ऐकलेलं आहे की संता इतकी सहनशक्ती कोणाकडेच नसते. आणि भरत तर फार मोठे साधू आहेत. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात, तात भरत तुम सबविधी साधू. भरतासारखे साधू कोणी नाही. आणि साधूचा स्वभाव आहे, तुका म्हणे संत सोशी, त्यांचा सहन करणं हा स्वभाव आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये भरत सामान्य दगडांचा मार, सामान्य काट्यांचा टोचण्याचा जो वेदना आहेत ते सहन करू शकणार नाही का? रामानं दिलेलं उत्तर नीट ऐका, नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमचं एकमेकात बोलणं सगळीकडेच असते. कीर्तनात जर दुसरीकडे एकमेकासोबत बोलत राहिलं तर बेंडूक होण्याचा धोका असतो. आणि माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, मी लक्ष देण्यासारखाच आहो. नीट ऐका, प्रभू रामचंद्र काय म्हणाले? प्रभू रामचंद्र म्हणाले, अगं पृथ्वी माते, मी भरतासाठी मागतच नाही, मी भरतासाठी मागतच नाही. म्हणे मग तुम्ही कोणासाठी मागता? मी माझ्यासाठी मागतो. म्हणे का? कारण की भरताच्या हृदयामध्ये मी राहतो. भरताच्या पायाला वेदना झाल्या तर त्याचं दुःख त्याच्या हृदयाला होईल, त्या हृदयामध्ये मी राहतो. मला वेदना होऊ नये याच्याकरताच मी तुला प्रार्थना करत आहे. भक्ताच्या हृदयामध्ये कोण राहतो? हनुमंतरायांचं वर्णन करत असताना गोस्वामी तुलसीदास महाराजांनी वर्णन केलेलं आहे. प्रणव पनव कुमार खलबन पावक ज्ञान घन, ज्या सूर्योदय आगार बसही राम सरचापधर. आमच्या नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे सावता महाराजांचं. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला
आहे. जेव्हा भगवंताला लपायचं होतं, भगवंतानी सावता महाराजांना सांगितलं, सावता महाराजांनी स्वतःचं पोट कापलं आणि हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याला लपवलं. देव दुसरीकडे कुठंच राहत नाही, कुठेच राहत नाही देव. कितीतरी प्रसंग आहेत रामायणामध्ये. दुसरा एक फार सुंदर प्रसंग आहे. 14 वर्ष संपत आलेले आहेत. प्रभू रामचंद्रांनी लंकेवर विजय प्राप्त केला. लंकेचं राज्य जे आहे ते विभीषणाला दिलेलं आहे आणि भगवान पुष्पक विमानामध्ये बसून जायला निघाले आणि सगळं मधातलं करत करत, मी त्याचा विस्तार करत नाही, जेव्हा अयोध्येच्या जवळ आलेले आहे, अयोध्येच्या जवळ आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला सांगितलं, हनुमंता लवकर जा. भरताने येता येता मला सांगितलं होतं, जर 14 वर्ष उलटून गेले आणि दिवस समोर गेला तर मी चिता पेटवील आणि त्या चितेमध्ये उडी टाकेल. हनुमंतराय लगेच निघाले आणि भरताजवळ गेले. भरताजवळ गेल्यानंतर भरताला म्हणाले, भरतजी काळजी करू नका, प्रभू रामचंद्र आता येणार आहे. भरतानं दिलेलं उत्तर फार चांगलं होतं. ते म्हणे, आता राम आले किंवा नाही याचं मला काही घेणं देणं नाही. म्हणे, का हो, तुम्ही आले म्हणजे राम आले, तुमच्या हृदयात राम आहे, तुमच्या हृदयात राम आहे. देव जर संताची इतकी काळजी घेत असेल, देव जर भक्ताची इतकी काळजी घेत असेल तर त्यांचा अधिकार काय असेल याचा विचार करा तुम्ही. परमार्थ कशासाठी आहे? आपलं जीवन सफल करण्याकरता आहे. परमार्थ कशा करता आहे? आपलं जीवन सार्थक करण्याकरता आहे. परमार्थ कशा करता आहे? सावध होण्याकरता आहे. याच्याकरता बरीच प्रमाण तुम्हाला सापडतात. तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलची एक, ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. पण तुकोबारायांचा अनुभव, तुकोबाराय तर म्हणतात, आम्ही परमार्थ करता करता, आम्ही परमार्थ करता करता आमची परिस्थिती अशी झाली आहे की आम्ही देवाला नाही पाहलं, आम्ही देवाला नाही पाहलं, आम्हीच देव झालो. स्वये जनार्दना तेची झाले, देवतीही बळे धरिला सायासे. पहिले सांगितलं आम्ही देव पकडला, आम्ही देव पकडला, नंतर सांगतात देव नाही पकडला, आम्ही देव झालो. स्वये जनार्दन तेची झाली. आणि ही अवस्था प्राप्त होते. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आता तुमचं मोठेपण सांगायचं असते, संताचं मोठेपण सांगायचं असते म्हणून तुम्ही काही सांगता. बरं, देवाचं नाव घेतल्यावर काय होते? हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. संतांचं नाव घेतल्यावर काय होते? पुण्यवंत सारखंच आहे. देवाचं नाव घेतल्यावर काय होते? पाप जळून जाते, दोष नष्ट होतात. संतांचं नाव घेतलं, संतांची भेट झाली तर काय होते? झाली पापा तापा, दैन्य गेले. मी काही विदाऊट प्रमाणाचं थोडी सांगतो, प्रमाणानं सांगतो, प्रमाणात सांगतो. विठ्ठल विठ्ठल ऐकणारे असे पाहिजे, असं लगेच करंट लागला पाहिजे, तेव्हा मजा येते. ते चेहरे सांगतात ना आम्हाला, काही काहीले तर सगळं फोडत बसा लागते. त्या फोडण्याच्या नादात ती काहीच राहत नाही. आता किती खाली जावं, किती खाली जावं, किती खाली. महाराजांनी मग सरळ सांगून दे, माझी भाषा तुम्हाला कळत असेल स्वीकार करा. मी थोडं अजून सोपं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि संतांचं पुण्यस्मरण आहे,
मला तर देवापेक्षा संतांचं फार मोठेपण वाटते. देव जन्मताच देव आहे. देव जन्मताच देव आहे. संत साधनेनं देव झालेले आहेत. साधनेनं देव झालेले आहे. आणि देवाला त्या मानाची अपेक्षाही आहे. थोडं सहन करेल पण पाहिजेच ना. अग्रपूजेचा मान घेतलाच ना शेवटी त्यानं. त्याची अपेक्षाही आहे. संतांची ही अपेक्षाच नाही. कोणी निंदा कोणी वंदा. आणि मला एक गोष्ट सांगा, खरंच तुम्ही एक गोष्ट सांगा, कुठचीही तुम्ही परंपरा बघा, जेव्हा संत असतात आपण कदर करतो का? करतो का? मी त्या दिवशी सहज मला एक वाक्य सुचलं बाबा, जो आदराला योग्य नसतो त्याचा आम्ही आदर करतो, पण जो परमार्थाच्या दृष्टीने आमचा फादर आहे, संत आमचा बाप आहे परमार्थाच्या दृष्टीनं, आम्ही त्याचा आदरही करत नाही आणि आम्ही त्याची कदरही करत नाही. कोणती कदर केली आम्ही? ज्ञानोबारायांची कोणती कदर केली आम्ही? जगद्गुरु तुकोबारायांची कोणती कदर केली आम्ही? बरं, या संतांनी किंवा कोणत्याही संतांनी प्रयत्न कशासाठी केला? यांच्या इतकी व्यापकता मला देवामध्येही दिसत नाही. कदाचित माझ्या बोलण्यावर कोणी आक्षेप घेऊ शकतो, घ्यायचा असेल तर घ्या. मला तितकी व्यापकता त्यांच्यामध्येही दिसत नाही. कारण की देवामध्ये थोडासा भेद आहे, भक्ता राखे आणि दुर्जनाते. संतांमध्ये तो भेद नाही आहे. संतांमध्ये तो भेद नाही आहे. आणि असे हे संत हे देव स्वरूप झाले, हीच गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका माने ते हरी विठ्ठल झाले, तुका माने ते हरी विठ्ठल झाले, तुका माने विठ्ठलची झाले, तुका माने विठ्ठलची तुका माने ते विठ्ठलची झाले, तुका माने ते विठ्ठलची झाले, तुका माने विठ्ठलची झाले, तुका माने विठ्ठलची झाले. संकल्प मनाने तुझे पण, संकल्प मनाने तुझे पण, विठ्ठलासनी विठ्ठल शयनी, विठ्ठल शयनी, विठ्ठल शयनी. संकल्प याचा अर्थ सगळे जागे आहेत. तुम्ही म्हणाल महाराज शेवटच्या चरणात कुठं जात असते का? तर माझा काय मालक आहे का कोण? मी कुठेही जाऊ शकतो. मुक्त कासाया म्हणावे बंधन त्या नाही. ही पद्धत मी का चालू केली? महाराज सगळे जागे राहतात, त्याला माहित आहे कुठे घुसू शकते म्हणून. आता तो प्रवाह आहे गंगेचा, तर आता जसं जसं ते बनते, जसा जसा प्रवाह चालते तसं तसं चालते. असं काही ठरलेलं नाही ना. ते ठरलेलं असते मग ते साचेबद्ध असते, ते तसंच चालत असते. मला मुद्दाच तो मांडायचा होता. मला त्या बाकीच्या 4 चरणाचा विस्तार जास्त करायचा नाही आहे. मला हाच मुद्दा जास्त मांडायचा आहे. 12वं वर्ष पुण्यस्मरणाचं ज्यांचं आम्ही साजरं करतोय ते संत जे आहेत ना, तुका म्हणे ते हे विठ्ठलची झाले, त्यांच्या पुरुषार्थाने झाले, पुरुषार्थाने झाले. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कसं काय समजू हे? आम्ही समजू कसं काय? ठीक आहे, तुमची उदारता आहे, आपण सगळे श्रद्धावान लोक आहोत, त्याच्यामुळं आपण म्हणतो. देवाकरता एक शब्द वापरला जातो, तेजस, भगवान. आणि ज्याच्यामध्ये 6 असतात त्याला भगवान म्हटलं जाते. हे आपण नेहमीच ऐकलेलं चिंतन आहे.
थोडं वेगळं सांगतो तुम्हाला, थोडं वेगळं. भ ग व आ न हे 5 शब्द आहेत आणि या 5 गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत त्याला भगवान म्हणा. या 5 गोष्टी ज्यांच्यामध्ये आहेत. भ भूमी, भूमी म्हणजे पृथ्वी तत्व आणि त्या पृथ्वी तत्वामधलं संतांमध्ये असणारं सगळ्यात महत्वाचं तत्व आहे सहनशीलता. किती सहनशीलता, किती सहनशीलता. महाराज ज्ञानोबारायांचं जीवन पाहिल्यानंतर मला आता विस्तार करता येणार नाही, कारण की मग माझे शब्द थांबतात आणि मग पाणी बाहेर निघते, अश्रू बाहेर निघतात. ज्या धर्मव्यवस्थेनं त्यांचे मायबाप संपवले त्याच धर्मव्यवस्थेची माऊली होत असताना ज्ञानोबारायांनी जी उदारता दाखवली आणि जी सहनशक्ती दाखवली ना, ती जगाच्या पाठीवर त्याचा आपण तुलना करू शकत नाही कोणासोबत. ज्यानं अभंग बुडवले त्या रामेश्वर शास्त्रीला संतत्व पाहन करण्यापर्यंत तुकोबारायांच्या अंतकरणामधली उदारता होती. ही सहनशीलता आहे. गाढवावर बसवलं होतं, किती सहन करावं, किती सहन करावं. आमच्या अंतकरणाचा कधी कधी तळफळाट होतो आणि हे कलिकाळ आहे. या कलिकाळामध्ये जे जास्त सरळ असतात ना त्यांनाच त्रास आहे. वाकड्या खिळ्याला कोणीच ठोकत नाही, सरळ खिळ्यालाच ठोकतात. वाकडे खिळे तर फेकून देतात हो लोक, सरळ खिळ्यालाच ठोकतात. पण मला त्याच्यातूनही चांगला अर्थ दिसतो. सरळ खिळे स्वतःला ठोकून घेतात पण जोडून ठेवतात, कोणाला तोडत नाही. आज संतांनी समाज जोडून ठेवला. त्रास झाला पण समाज जोडून ठेवला. थोडासा त्रास झाल्यानंतर धर्म सोडणारे लोक आम्ही पाहिले, पण ज्या धर्मव्यवस्थेनं मायबाप खाऊन टाकले त्याच धर्मव्यवस्थेला एवढं मोठं करणारे ज्ञानोबारायासारखे संत जगामध्ये शोधून सापडणार नाही. आणि त्या संतांचा आम्ही आदर आजही करून राहिलो. अरे कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त एकदाच म्हटलं होतं, माझी जीवीची आवडी, माझी जीवीची आवडी, आवडी माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नैना गुडी, पंढरपुरा नैना गुडी, पांडुरंगी मना रंगले, पांडुरंगी मना रंगले. पंढरपुरा नैना गुडी, पंढरपुरा नैना गुडी, पांडुरंगी मना रंगले, पांडुरंगी मना रंगले. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी सांगितलं, वारीमधली गर्दी कमी होत नाही. त्रास त्यांनी सहन केला आणि त्याची फळं आम्हाला चाखायला मिळतात, आम्हाला चाखायला मिळतात. किती आदर करावा लोकांनी, किती आदर करावा. नाही करत, सगळेजण नाहीत करत, पण किती आदर करावा. संतांनी जर तुमचा स्वीकार केला ना, सगळं जग पाया पडायला तयार होते. ताकद आहे संतांमध्ये. आमचे ते नामदेव महाराज शास्त्रींनी फार सुंदर सांगितलं होतं. आळंदीला एखादा पोरगा शिकायला गेला, पहिलंच 1च वर्ष तो राहिला, काही विशेष त्याला आलं नाही, फक्त तिथं जाऊन राहिला आणि फक्त चांगलं धोतर घालणं जर शिकला आणि तो गावाकडं जर आला ना, पूर्ण गाव त्याच्या माऊली म्हणून पाया पडते. ही ज्ञानोबारायांची ताकद आहे. पूर्ण गाव त्याच्या माऊली म्हणून पाया पडते. अजून काय द्यावं संतांनी, काय द्यावं सांगा. मला तर संतांच्या बाबतीमध्ये फारच संतांचं लाडकं बना, संतांचं लाडकं बना. लोकांचं लाडकं बनून काही नाही. लोक तर स्वार्थानुसार वापरतात, सोडून देतात.
विशाल महाराज बडेच्या बोलण्यामध्ये जोपर्यंत दम आहे तोपर्यंत विशाल महाराज बडेला ओळखतात लोक. कोरोनामध्ये कोणच फोन केला नाही महाराज हाय का गेले म्हणून. हा लोकांचा स्वभाव आहे. आज जगाची रीत ती आहे. जन हे सुखाचे दिल्या तुकोबारायासारखा तर मानसशास्त्रज्ञ कोणीच नाही हो. त्यांनी तर कितीतरी वर्ष 450 वर्षापूर्वी ते सांगून ठेवलेलं आहे. कोणी नाही. आज तेजस मध्ये ताकद आहे. वाजवता चांगलं येते तोपर्यंत ठीक आहे. तेजस जेव्हा वाकल, हा स्वभाव आहे जनतेचा. याच्याविषयी काही नाही. अरे घरातले लोक तुम्ही काही देऊ शकले नाही तर तुम्हाला हे होत नाही ना. आमचे ते साधू संत सांगतात ना, मुकुट वाकणं म्हणजे काय. जोपर्यंत तारुण्य होतं, जोपर्यंत शक्ती होती, जोपर्यंत सत्ता होती, तोपर्यंत तुम्ही घरामध्ये गेल्यानंतर न मागता पाणी येत होतं. तारुण्य गेलं, शक्ती गेली, रिटायरमेंट झाली, सगळं झालं, तेच पाणी देणारे म्हणतात घरातच तर राहता. तुम्हाला काय रोग झाला का हाताने घ्याले. आम्ही थकून येतो, आम्हाला द्याव, तुम्ही घ्याव. मी हे फक्त विनोदासाठी नाही सांगत आहे बरं. मला विनोद करायचे असते किंवा तुमचं मनोरंजन करायचं असतं तर मी जोकर झालो असतो. या पाकिटापेक्षा जास्त पैसे त्याच्यात भेटतात. सर्कशीत वगैरे गेलं तर याच्यापेक्षा जास्त पैसे भेटतात त्याच्यामध्ये. मी त्याच्यासाठी आलेलो नाही आहे. आज या संतांच्या निमित्तानं आम्हाला शिकायचं काय आहे. पण एक गोष्ट अजून लक्षात घ्या, संत अपराध सहन करतात, अपमान सहन करत नाही. काळजीपूर्वक ऐका बरं. बरेच लोक म्हणतात, मला एक जण म्हणे महाराज तुम्हाला काही म्हटलं तर काय फरक पडते. मी ऐकून घेतो का. तुला काय काय एवढं सोपं वाटलं का. धोत्रावर जाऊ नको. कारण की आम्ही तुकोबारायांचंही ऐकणार आहे. भले तरी देऊ. मी विदाऊट प्रमाणाचं बोलतो असं समजू नका. ज्ञानोबारायांच्या संबंधात अहो ज्ञानोबाराय तुकोबारायांनी लोकांचे अपराध सहन केले, अपमान नाही सहन केला. ज्या धर्मव्यवस्थेनं वाईट टाकलं त्याच धर्मव्यवस्थेतले लोक त्यांची आरती करतात. हा अपमानाचा बदला घेणार. ज्यानं गाथा बुडवला तोच कीर्तनात टाळ घेऊन उभा राहतो. हे तुकोबारायांचं जीवन आहे. आणि मी माझ्या शब्दात बोलत नाही. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, आहे अपराध जनाचा, आहे मुक्ताबाईंचे शब्द ऐका. मुक्ताबाईंचे शब्द संतांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. ती मुक्ताबाई म्हणते, दादा तुम्ही उदार आहात, तुम्ही संत आहात. संत तोची जागा जनी जाना जगी, दया समाजाची अंगी. दादा मी अपमान सहन करा असं तुम्हाला म्हणत नाही, पण तुम्ही योगी आहात. आणि योगी कोणाला म्हणतात. तो अंतकरणाचा पावन असतो. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले ज्ञानोबाराय त्यांची उदारता ही होती की त्यांच्या कुटुंबापुरतं ते मर्यादित नव्हते. हे विश्वची माझी घर ही त्यांची उदारता होती. दादा तुम्ही अशा स्वभावाचे आहेत. अपराध सहन करा, अपमान सहन करू नका. साहे अपराध जगाचा. कारण की तुम्ही कसे आहात. अहो जगामध्ये जरी आग लागली तर संतांचा स्वभाव काय आहे. विश्वरागे जावे वंदे, शांती सुखे वावे पाणी. विश्वरागे
बुद्धीचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे. मी आता आमचे येता येता आमच्या दहापुते काकांसोबत गोष्ट करत होतो. संत किती चांगला वागावा, संत चांगलाच वागत असतो, साधू चांगलाच वागत असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्या अंतकरणामध्ये गाथा ज्ञानेश्वरीचे शब्द झिरपून राहिले ना, तो स्वप्नातही पाप करत नाही. पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी, तो स्वप्नातही पाप करत नाही. गाथा ज्ञानेश्वरी झिरपली पाहिजे, भागवत रामायण झिरपलं पाहिजे. त्या शब्दांचं फक्त शब्द खेळ करता नाही आला पाहिजे, त्या शब्दांचा अनुभव करता आला पाहिजे. तुकोबारांचे शब्द फार गोड आहे. वदे वाणी परी दुर्लभ अनुभव, ही आमची परिस्थिती आहे. वाणीना मोठ्या मोठ्या गोष्टी करणं चालू आहे, पण त्याचे अनुभव आम्हाला आलेले नाही. संत त्याला म्हणतात, विद्वान जो असतो ना, विद्वानाकडं माहिती असते, संतांकडं अनुभव असतो. अनुभव आले तुका म्हणे चाखोनी मज अनुभव आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या, याचाच विस्तार होईल. माझ्याकडे फक्त 35 मिनिटं राहिलेले आहेत. भूमी सहनशीलता, संता इतकी सहनशीलता कोणामध्ये नाही. 100 शिव्या दे, 99 शिव्या झाल्यानंतर 100वी शिवी ऐकल्यानंतर कृष्णानं माफ केलं नाही. संत माफच करतात, संत माफच करतात. 63 वर्ष झाले मोरारी बापूंनी रामकथेकरता आयुष्यभर प्रयत्न केले. त्या मोरारी बापूंच्या नावानंही इतकंही चांगलं वागल्यानंतर चर्चा करणारे कमी नाहीत. यवतमाळला कथा झाल्यानंतर मग किती नेले बुडेबानं पैसे. आम्हाला ही सवय पडलेली आहे, आमच्या बुद्ध्यास तशा झालेल्या आहे. काय करता सांगा ना, काय करता सांगा ना. त्या साधूच्या अंतकरणातली उदारता आम्हाला दिसत नाही. त्यांच्याकडे एक पेटी वाजवणारा माणूस होता, त्याचं नाव हका. त्याला 1-1.5 वर्षा पहिले ब्रेन स्ट्रोक झाला. ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर तो व्यक्ती आता घरातच झालेला आहे. त्याच्या त्या तबला वाजवणाऱ्या आम्हाला त्या पंकज भाई म्हणून आहे, त्यांनी सांगितलं, बोले महाराज जी हम बापू को बोलते हैं, बापू आप पैसा नहीं लेते तो हमें भी पैसा नहीं दीजिए, हमें नहीं चाहिए पैसा. बोले नहीं बेटा, तुम्हें तुम्हारा घर बार चलाना है, बच्चे पोसना है, सब करना है, तुम्हें लेना चाहिए. जो मिलते हैं उसमें से 10% जो है वो दान में खर्चा करो. 1.25 वर्षापासून तो माणूस येत नाही आहे. पण मला त्या पंकज भाईनं सांगितलं, बापू तरीही त्या कथेची प्रसादी त्याच्या घरी पोहोचून देतात. संताचा स्वभाव आहे. माझ्यावर ते प्रेम करतात किंवा त्या कथेमध्ये मला त्यांनी व्यासपीठावर बोलवलं, हे केलं, मला त्याच्यासाठी बोलायचं नाही आहे. मला त्यांचे स्वभाव सांगायचे आहे. आणि ती कथा झाल्याबरोबरच आम्ही ऐकलं 51 लाख नेले, हे नेले. 1987 पासून त्या माणसानं कथेचे पैसे घेणं बंद केले. आम्ही काय करू? अहो, दुबईचा राजा जो मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आलेला आहे, त्या दुबईमध्ये जेव्हा मोरारी बापूंची कथा झाली, तो राजा डोक्यावर रामचरितमानस घेऊन फिरला आणि तो माणूस जय सियाराम म्हणून त्या कथेमध्ये संबोधित करतो. आम्ही ते नाही पाहत. जेव्हा राम मंदिर झालं, त्या राम मंदिराकरता याच मोरारी बापूंनी किती प्रयत्न केले. 18 करोड रुपये त्या राम मंदिराकरता एका म्हणण्यावर त्यांनी जमा करून दिले. ज्यांनी भागवत कथा मंडपामध्ये आणली, ते भागवत कथा मंडपात आणलाले डोंगरे बाबा. त्या डोंगरे बाबाची पत्नी जेव्हा वारली ना, त्या पत्नीचा अंत्यसंस्कार करण्याकरता डोंगरे बाबापाशी पैसे नव्हते. तेव्हा त्याच पत्नीचं मंगळसूत्र विकून त्यांनी त्या पत्नीचे अंत्यसंस्कार केले. पण कोणाला 1 रुपया मागितला नाही. इतकं सहन करणारे संत. आणि आम्ही त्या संताविषयी काय बोलतो? काय बोलतो सांगा ना. खरंच देव आहे, कारण की त्यांच्यामध्ये सहनशक्ती आहे. भूमी पृथ्वीपासून घेतलेलं गुण त्या भगवानामध्ये एक आहे, ते म्हणजे सहनशक्ती. दुसरा शब्द आहे ग शब्दाचा अर्थ होतो गगन. गगनाचं आकाश. आणि आकाश कसं आहे? व्यापक आहे. संतही व्यापक आहे. आपला परका नसतो त्यांच्याकडे. हा माझा, हा जवळचा. अरे आपण रोज 12वा अध्याय वाचतो, समशत्रोच नाही.
मी तर म्हणतो हे तर म्हणणं आहे, द्वंद्वच नाही त्यांच्या जीवनामध्ये. आणि संतांच्या कोणी जवळचा नसतो, संतांचा कोणी दूरही नसतो, संतांचा कोणी मित्रही नसतो, संतांचा कोणी शत्रूही नसतो, सगळ्यांकरता. आणि तुम्ही त्यांची व्यापकता बघा ना. हे विश्वची माझे घर म्हणणारे ज्ञानोबा आहे, विष्णुमय जग म्हणणारे जगद्गुरु तुकोबा आहे. ही व्यापकता आहे त्यांच्यामध्ये. आमच्यामध्ये काय आहे? आम्ही संकुचित आहोत. आम्ही संकुचित आहोत. काही लोकांना तर इतकी विचित्र सवय पडली का त्यांना वाटते आम्ही चांगलं वागतो म्हणजे जे वाईट वागतात त्यांना हीन समजण्याचा अर्थ आम्हाला अधिकार प्राप्त झाला. उपेक्षा कोणाची करायची आहे? तुम्ही कलेक्टर झाले म्हणजे चपराशाला हीन समजण्याचा अधिकार तुम्हाला नाही झाला. एक गोष्ट ऐका, उच्च शिक्षणानं आपल्यापेक्षा कमी शिकणारा माणूस जर हीन आहे, कमी आहे, नीच आहे असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही सुशिक्षित झाले पण संस्कारित नाही झाले. याच्याकरता नैतिक शिक्षणाची गरज आहे. आज आमची शिक्षण व्यवस्था पोट भरायला शिकवते, नोकरी करायला शिकवते. आणि आज आमच्या या शिक्षण पद्धतीनं फरक काय पडतोय सांगा ना. आम्ही कधी जागे होऊ? आमची तरुण पिढी किती विचित्र परिस्थिती आहे. आई बाप लग्न ठरवून देतात आणि लग्न ठरवून दिल्यानंतर, लग्न ठरवलेलं आहे माहीत झाल्यानंतर ती मुलगी पळून जाते. काय करायचं मायबापांना? काही दिवसानं लोक देवापाशी नवस करतील, देवा आम्ही पहिले नवस करत होतो का लेकरं बाळ होऊ दे, आता आम्ही नवस करतो होऊ देऊ नको. कुठं सहन करायचं? कुठं जीव द्यायचं सांगा ना. कधी सावध होणार? कधी आम्ही जागा होणार? कधी याच्यातून दूर व्हायचं आहे आम्हाला? कोणाला काही सोयरसूतक राहिलं नाही. धर्माचा धंदा, राजकारणाला तर पिढी नष्ट करायची आहे. त्यांना काय घेणं नाही, त्यांना मताचं. तुम्ही चांगले झाले तर त्याच्या मागं काय कोण फिरव? त्याच्या मागं फिरणारे कुत्रे होण्यासाठी तर त्याला दारूचं, हाडकायचं, याचं त्याचं प्रलोभन तुम्हाला दाखवाच लागेल. तुमचं चांगलं करणारे फक्त संत आहेत. ती व्यापकता त्यांच्यापाशी आहे. मला तर तुकोबारायांचं फारच नवल वाटते. तुकोबारायांची काय बुद्धी आहे बाबा. तुकोबारायांनी असं नाही म्हटलं का मी संतांचा पोरगा आहे म्हणून. तुकोबारांना माहित आहे की मुलीवर जास्त प्रेम असते बापाचं, म्हणून त्यांनी काय म्हटलं माहित आहे? लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची. हे माझवरी कृपा बहुताची, माझवरी कृपा बहुताची, हे माझवरी कृपा बहुताची, माझवरी कृपा बहुताची. लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची. मी त्या दिवशी विचार करतो, मला तुकोबारायांनी लेक का म्हटलं, स्वतःला मुलगी का म्हणून घेतलं? याचं कारण आहे बापाचं प्रेम मुलीवर जितकं असते तितकं पोरावर. हे सिद्धांतच आहे, ठरलेलेच आहे. बाप जितका मुलीवर प्रेम करते, तुकोबाराय म्हणतात मी संतांची कोण आहे? मुलगी आहे. किती प्रेम असेल त्या संतांमध्ये, कारण व्यापकता आहे. भ म्हणजे भूमी, भूमी शब्दाचा अर्थ होतो सहनशीलता. ग म्हणजे गगन, गगन शब्दाचा अर्थ होतो आकाश, आकाश व्यापकता आहे. आ भ ग त्याला आ जोडला. आ म्हणजे आप, आप म्हणजे अग्नी, अग्नी साधूमध्ये अग्नितत्व आहे. तुकोबारायांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्नी काय करतो? अग्नी काय करतो? अग्नी एक काम करतो, जाळून टाकतो. संत आम्हाला जाळून टाकतात. आमचा अग्निसंस्कार करणारे संत आहे. प्रत्येकानं संतांकडे अपेक्षा करावी, आमचा अग्निसंस्कार करा. फक्त कशाचा? विकाराचा अग्निसंस्कार करा. संतांशिवाय विकार जात नाही तो.
नाहीच जात. तुम्ही जर कोणी सोनारासोबत तुमचा संबंध असेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते सोनं जेव्हा अग्नीमध्ये टाकलं जाते तेव्हा त्या सोन्याला काय जाळत नसतात. त्या सोन्यातला जो हिणकस धातू आहे, ज्या हिणकस धातूमुळे सोन्यातलं कॅरेट जे आहे 24 कॅरेट जे शुद्ध असते ते त्याच्यातलं जाळायचं असते. हनुमंतरायांनी लंका का जाळली? कोणता साधू काय जाळत असतो का? सांगा ना, जाळत असतो. लोक काय शंका घेतील काही नेम नाही. एक जण मला म्हणे, महाराज मला सांगा म्हणे हे बरोबर आहे का? म्हणजे काय मला सांगतं खरी बाबा काय बरोबर आहे का? अरे म्हणे मला पहिले सांग. अरे म्हणे तू सांगतं खरी काय बरोबर आहे का? ते म्हणे प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला बाण लागला, मूर्छा आली, तर लक्ष्मणासाठी दवाई आणण्याकरता हनुमंतरायाला पाठवलं आणि बाकी जे होते माकडं त्याच्याकरता नाही पाठवलं. मला बाकीचे आले तसा बाण लागला हे तुला सांगितलं कोण? तुला सांगितलं कोण हे? बरं लोक शंका घेणारे काय विचित्र बाब. मला तर विचार पडते काय काय करावं, कसं कसं जगावं या लोकात. एक जण तर मला विचित्रच भेटला. मला म्हणे, महाराज तुम्ही रामायण सांगता, आम्ही ऐकलं तुम्ही चांगलं रामायण सांगता. म्हणजे धन्यवाद. म्हणजे माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मानेल तुम्हाला. मी म्हटलं नाही तर समजा नाही दिलं तर काय करशील? नाही ते नंतर पाहू. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मानेल तुम्हाला. म्हटलं काय सांगा? ते म्हणे रावणाला तोंड किती होते? दशानन, त्याचं नावच आहे ना 10 तोंडाचं दशानन. माझा एक प्रश्न आहे म्हणे काय? ते झोपत कसा होता? आधी ते कसा झोपत होता त्याचा विचार करून याची झोप खराब, आणि त्याची झोप खराब आणि माझी बी खराब. पण असे गिराईक भेटले तर त्याच्यासाठी उत्तर असतात. मी म्हटलं त्यांना दोन्हीकडं खड्डे केले होते. 4 इकडं घाली इकडल्या कडावर फिरला तर, 5 इकडं घाली इकडल्या फडावर फिरला. हे त्याच लायकीचे आहे. रावणाचे 10 तोंड, त्याचा आध्यात्मिक भाव काय आहे? रावणाचे 20 हात, त्याचा आध्यात्मिक भाव काय आहे? प्रभू रामचंद्राने रावणाला मारत असताना 31 बाण मारले, 10 बाणात 10 डोके उडवले आणि 20 बाणात 20 हात पाडले. याचा भाव काय हे विचारा ना. ज्यांचं मी सांगितलं त्यांनी रावणावर 10 कथा केल्या. मोरारी बापू, रावण 10 भाग, ते ऐका. ते ऐकल्यानंतर लोकायले लगेच पाहिजे. आमची यवतमाळला कथा होती आणि आली बुवा एक बाई माझ्याकडं. महाराज म्हणे तुम्ही गोपिकेंचा अपमान केला, गोपिकेंचा अपमान केला. म्हणून नेमकं झालं काय तुम्ही सांगा तर खरी. म्हणे मी रस्त्यानं जात असताना मी ऐकलं तुम्ही सांगितलं की गोपींनी काम भावनेनं कृष्णाचं चिंतन केलं. तुम्ही म्हणे गोपींना कामी समजता का? म्हटलं बा मला माहित नाही, भागवतात लिहिलेलं आहे कंस भयात गौप्य कामात. पण तो काम वेगळा होता. आता या कामाचे प्रकार आहेत, भूमिगत काम, जलगत काम, गगनगत काम. हे नाही रे ते नका सांगू. म्हणलं मग ते नका सांगू, तू तिथं रस्त्यावरून हे करून राहिली मला. बरं ते आली नाही, भागवतात बसली नाही, काही नाही केलं, काही नाही केलं, आणि तिथं उभी राहून ते म्हणते तुम्ही असं म्हणायला पाहिजे नव्हतं. म्हटलं इतका हलका महाराज समजू नको. तुझा नवरा तुझ्या मनानं ऐकत असेल, महाराज ऐकणार नाही. महाराजाला कोणाच्या मनानं ऐकायचं नसते म्हणून तर ते पडत नाही कशात. हनुमंतासारखे काऊन राहतो आम्ही? विठ्ठला विठ्ठला. माझा मुद्दा मी विनोदा करतो. मी उदाहरण थोडे सोपे सांगितले तुम्हाला. अग्नी संस्कार, रावणाची लंका का जाळली त्याच्यातला हिणकसपणा बाजूला करायचा आहे. साधू शुद्ध करतात, साधू शुद्ध करतात. ती जास्त उजळली. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, आ म्हणजे आकाश, आकाश नाही आप. समोर काय आहे? भ ग
वाटते, हे सगळ्यांना गोड वाटते, पण त्याच्या क्लोज आम्ही होत नाही. संतांच्या क्लोज व्हा. जगामध्ये प्रेम दुसरीकडे कुठंच नाही आहे. संत सोडून प्रेम नाही आहे. संताची गावी प्रेमाचा काळ नाही तर दुसरीकडे कुठं आहे. हे कॉलेजमधले हे प्रेम नसते, हे आकर्षण असते. यांना बरोबर काही करायचीच अक्कल नाही. यांना प्रेम कसं करावं हे तरी कळते का? हे आहे तुम्ही विचार करा ना. काय टिकते? ज्याने आम्हाला जन्म दिला त्यांचं प्रेम आम्हाला दिसत नाही. 2 वर्षाचा संबंध ज्याच्यासोबत झाला त्याचं प्रेम आम्हाला दिसते. आमचे संस्कार कुठे
की लोका भाग्य आम्ही तुका देखियला, हे तुकोबारायांचे शब्द गर्वाचे शब्द नव्हते, गौरवाचे शब्द होते. आणि ज्याची पारमार्थिक साधना आहे त्यानं स्वतःचं स्टेटस कायम ठेवलं पाहिजे. फक्त चांगले स्टेटस टाकल्यानं काही माणूस मोठा होत नसतो. ज्याचं स्टेटस कायम असते ना तो दुसऱ्याच्या स्टेटसचा विषय बनतो. हे फेसबुक आणि इंस्टाग्रामवाल्यासाठी आहे. सगळ्यांसाठीच सांगावं लागतं, सगळ्यांसाठीच सांगावं लागतं. त्याचं स्टेटस असलं पाहिजे. तरुण पोरांना एक वाक्य बोलतो, मोठ्या माणसासोबत फोटो काढल्यानं तुम्ही मोठे होत नाही. मोठ्या माणसासोबत फोटो काढल्यानं तुम्ही मोठे होत नाही, तुम्ही मोठे व्हा. मोठ्या माणसं तुम्हाला बोलवून तुमचं फोटो काढण्याची संधी देतील. अजून एक वाक्य बोलू, फोटो काढण्याकरता फक्त 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, जास्तीत जास्त लयच येल पाडत असेल तर 1 मिनिट, याच्यापेक्षा जास्त कायम लागत नाही. पण इमेज बनवण्याकरता आयुष्य सुद्धा अपुरं पडते. आणि ज्याचं इमेज बनलेलं असते ना त्याला माझे फोटो कोणासोबत काढा असं सांगावं. आम्ही तर कटाळलो हो. कीर्तन झाल्यावर 15 मिनिट फोटो सेशनला द्यावं लागतं. आम्हाला जायची घाई. असं काही नाही, ज्यांना काढायची असतील ते काढा. सलमान खान, शाहरुख खान सोबत काढल्यापेक्षा आमच्यासोबत काढलेले खूप चांगलं. जे नैतिकदृष्ट्या भ्रष्ट करू लागले त्याच्यापेक्षा साधूसोबत जर फोटो काढत असेल तर काही वाईट नाही, माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण आम्हाला मोठं करणारं कोणीतरी भेटावं. गर्व नाही त्यांच्यामध्ये. लोक आम्हाला मानतात म्हणून गर्व नाही. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, हे ज्ञानोबारायांनी शब्द वापरले. पण तुकोबारायामध्ये गर्व नाही, तुकोबारायामध्ये गौरव आहे. पण तुकोबाराय त्यांच्यासमोर म्हणतात मज पामर आहे, पायीची वाहन पायी. गर्व नाही आहे. तिसरा शब्द वा म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये वाहवाह कोणी केली पाहिजे याच्याकरता जे प्रयत्न करत नाही. आमची वाहवा केली पाहिजे, आमची वाहवा केली पाहिजे. कीर्तनकारही 4 लोकाला विचारतो, बरं ज्याले समजत नाही त्याला विचारते जमलं ना माय, त्याला विचारावं अभंग कोणता होता ते नाही माहित आपल्याला. मग तू कसं काय सांगतं कीर्तन कसं झालं, कसं काय सांगतं. बरं कीर्तनकारानं त्याला विचारावं. म्हणजे याच्यातच कुठंतरी खोट आहे. यालाच माहित आहे का आपलं बरोबर जमलं. विचारावं कोणावं लागते, वाहवाची अपेक्षा कोणाला करावं लागते. आज प्रत्येकाची अपेक्षा आहे. कीर्तनकारासारखी तर खराब परिस्थिती कोणाचीच नाही. जे दारू पिते ना त्याची अपेक्षा असते का कीर्तनकारांना आम्हाला हबहब म्हणावं. ते आमचे एक मला शास्त्रीजींनी सांगितलं होतं, म्हणे विशाल मी नवीन होतो, एका गावात कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला जात असताना रस्त्यावर गाडी थांबली. पहिले बसेसनं जावं लागायचं, एवढे काही संपन्न दिवस नव्हते, गाड्या वगैरे कुठं राहायच्या. ते बसेस गेलो, नवीन काळ होता. आणि एक जण पाटील होता त्या गावचा, तो चालला होता गाडी घेऊन, त्याचीवाली ती बैलबंडी. कुठं चालले, कुठं नाही, कीर्तनाला चाललो. चला बसा, चला बसा. आता यायला वाटलं तर कोणी घ्यायला येत नाही, काही नाही, चला मग बसावं त्याच्यापेक्षा. बसले त्याच्यामध्ये. कीर्तन करता वाटते, हो तुमची इथे तारीख आहे, बरं कोणा बोलावलं, दिदानं सगळं सांगितलं. आपण खात पित असतो, तो जो गाडीवाला पाटील होता, आपण खात पित असतो. आता हे बिचारे नवीन, हे म्हणे चांगलं आहे ना, या कीर्तनकारांना चांगलं आहे ना. आणि तिथं पोहोचले, कीर्तनाचा फेटा बांधला. ते पाटील कवाच कीर्तनाले आला नाही आणि त्या दिवशी कीर्तनाले आला. आणि सगळे लोक कीर्तनकाराकडे लक्ष जास्त नाही, याच्याचकडं. हे कवाच येत नाही, आज कसं काय आला, हे कधीच येत नाही, आज कसं काय आला नेमकं. कीर्तन झालं, सगळं झालं आणि सगळेजण त्याच्याचकडे पाहून लागले. ते सगळ्या कार्यकर्त्याले म्हणे असेच कीर्तनकार बोलवत जा, रोज येतो. कारण की दारू पितो, मी खातो, हे यानं चांगलं म्हटलं ना, मग असे बोलवत जा. वाह प्रत्येकाची अपेक्षा आहे. स्टेटस ठेवलं जाते आणि प्रत्येक जण 2-2 मिनिटांना ते पाहते. कोण पाहलं. अरे आपल्या कर्माची दखल परमात्म्यानं घेतली पाहिजे.
आमच्या देवाने घेतली पाहिजे दखल. एका आंधळ्या माणसाला मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर एकानं विचारलं, का रे तुला देव दिसत नाही, तू कशाला आला मंदिरामध्ये, तुला देवाला पाहता येत नाही. त्यानं उत्तर फार चांगले दिलं, मला देवाला पाहता येत नाही, पण देव तर मला पाहतो का, मी दर्शना करता आलो. आमच्या चांगल्या वागण्याची दखल संतांनी आणि देवानं घेतलं तर फायदा आहे. ज्याला अक्कल आहे त्यानं घेतली तर फायदा आहे. जो दुसऱ्याची नक्कल करते तो काय करो, वाह 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 वाह. आणि तिसरा शब्द हे बघा, याच्याकरता सगळ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत बरं. गर्व नाही अखंड अगर्वता होऊनी, तयाची विनय हेची, हे गर्वाकरता ओवी आहे. आता शेवटचा, इतकं सगळं मोठेपण मिळाल्यानंतरही भ ग वा न, ज्याची नम्रता ढळत नाही, तो जो कोणी असेल त्याला विठ्ठल म्हणा. तुका म्हणे ते हे विठ्ठलची, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग होता. सफल जीवनाचं मार्गदर्शन. परमार्थ सफल कधी होतो, तुका म्हणे ते हे विठ्ठलची झाले. आणि आपल्याकडूनही तीच अपेक्षा आहे. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही सुद्धा देव आहे. आपल्याला देव होता येतो. आपलं जीवन सार्थक व्हायचं असेल, आपलं जीवन सफल व्हायचं असेल, आपलं जीवन सावध व्हायचं असेल, आपलं जीवन सरळ व्हायचं असेल, आपलं जीवन संस्कारित व्हायचं असेल, तर त्याच्याकरता एकच पर्याय आहे. विठ्ठल गीती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल विश्रांती भोगजया. ही अवस्था प्राप्त होते. त्याच्या भगवंताचं नामस्मरण तो करतो, पण फक्त मुखानं करत नाही, चित्त सुद्धा शुद्ध असते. आता या सगळ्याचं फार सुंदर चिंतन करता येईल, पण माझी प्रस्थापित जी माझ्याकडे दिलेली वेळ होती ती वेळ संपलेली आहे. 8 वाजायला 10 मिनटं कमी असताना कीर्तन सुरू झालं होतं. 10 वाजायला 10 मिनटं कमी आहेत. कीर्तन आपण थांबवत आहोत. बोधेबाबाचं नाव घेतलं तर त्याच्यामुळं त्याचा आदर करावा लागेल. नाही तर मी 10 मिनटं पुढेही गेलो असतो तरी तुम्ही काही माझं वाकडं केलं. विनोद आहे बरं, हसत खेळत जायचं नाही. तुम्ही म्हणाल महाराज तर भारी दिसते. एक सहज विनोदाचा विषय असतो. पण मी मुद्दामून एका गोष्टीवर जास्त विस्तार केला, कारण की ज्यांचं 12वं पुण्यस्मरण आहे, तपपूर्ती त्यांच्या पुण्यस्मरणाची झालेली आहे, त्यांचं जीवन सफल झालं. ते सुद्धा विठ्ठल स्वरूप झालेले आहे. देवते संत देवते निमित्त त्या. आणि देवाची मूर्तीची पूजा केल्यावर देवाला आनंद होत नाही. तुका म्हणे देवा त्याची केली पावे. जो संत आहे त्या संताची सेवा केली तर देवाला सेवा अर्पण होत असते. म्हणून साधू संतांचा आदर करा. त्यांचा अपमान जीवनामध्ये घडणार नाही याच्याकरता काळजी घ्या. संताशी शोभवे कोण्याही प्रकारे त्याचे नवे बोले. त्यांना तुमच्या मानाची, त्यांना तुमच्या आदराची काही गरज नाही. जे देवाला गिनत नाही, तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, त्यांना आपल्याकडून काय अपेक्षा असेल. ज्यांचं जीवन अपेक्षा मुक्त असते, आसक्ती मुक्त जीवन असते, तेच साधू असतात. त्यांना काय अपेक्षा आहे. अशा साधूला संतांना ओळखा. आणि एक अजून सावध रहा, फक्त वेशाचा साधू नाही, वृत्तीचा साधू असला पाहिजे. सीता भक्ती आहे, भक्ती साधूलाच प्राप्त होते. रावण फक्त वेशाचा साधू बनला होता, त्याला भक्ती प्राप्त झाली नाही, त्यानं त्याचं अपहरण केलं. चित्राचे साधू बनू नका, चरित्राचे साधू बना. आणि साधू बनण्याकरता सगळं काही सोडायची गरज नसते. तुम्ही नोकरी केली तरी तुम्हाला साधू बनता येते. तुम्ही शिक्षक असले तरी तुम्हाला साधू बनता येते. तुम्ही व्यापारी असले तरी तुम्हाला साधू बनता येते. तुम्ही शेतकरी असले तरी तुम्हाला साधू बनता येते. त्याच्याकरता काय करावं लागते. भगवान शब्दाचा जो अर्थ सांगितला त्याच्यातले सूत्र जर जीवनामध्ये तुम्ही ठेवले, आपण सुद्धा साधू बनू. नाही साधू बनले तर जाऊ द्या, सावध तरी झाले पाहिजे. आणि सावध करण्याकरता या अभंगाचा आश्रय घेतला. पुनश्च एकदा या जनकेश्वराच्या
पवित्र भूमीला नतमस्तक होतो. या जनकेश्वराच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आमचे बरेच वर्षाचे ज्यांचे संबंध होते, आमचे प्रीतम महाराज माझ्या गावीसुद्धा ते आलेले आहेत. त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला, तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग आला. महाराजांनाही धन्यवाद देतो. ज्यांच्या वाणीतून आपण कथा श्रवण करतात, आमचे आदरणीय ज्येष्ठ आम्हाला मार्गदर्शक स्थानी असणारे कैलास महाराज यांचंसुद्धा फार सुंदर कथा चालू आहे. समोरची आज तर सुरुवात आहे. चांगली झाली सुरुवात. मुके आहे का तुम्ही? काय राजीव चांगलंही म्हणत नाही. बरं मा तोंडावर तर म्हणा. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हीच तर सांगितलं आता वाह वाह करायची नाही. जाता जाता मुस्कुराते रहो, गुणगुणाते रहो, जीवन संगीत है, स्वर सजाते रहो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंताच्या नामाशिवाय काही नाही. सगळं ताकद तुकोबारायांनी सांगितलं, कोणी काय केलं मला माहित नाही, मी भगवंताचं नाम कीर्तन केलं. एक रामायणातले फार सुंदर विद्वान होते, राजेश रामायणजी. फार सुंदर ते गीत म्हणायचे. इसके तो आगे भजन ही है साथी, भजन के सिवा तू अकेला रहेगा. जीवन है 2 दिन का मेला रहेगा, जिंदगी भर का झमेला रहेगा. इसके तो आगे भजन है साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा. भगवंताचं नामचिंतन करा, त्या नामचिंतनानं सगळं साध्य होईल. पुनश्च एकदा सगळी टाळकरी महाराज मंडळी यांनी कीर्तनाकरता साथ दिली. मला प्रत्येकाची नावं माहीत नाही, पण सगळ्याविषयी आदर आहे. सगळी तुम्ही श्रोते मंडळी, बाल्कनीत बसलेले आमचे तरुण मुलं, ज्यांना बसण्याकरता थोड्याशा वेदना असतील, ते आमची ज्येष्ठ मंडळी, सगळ्यांनी हे तुमचं तप आहे, त्या तपाविषयी मी आदर व्यक्त करतो. आमचा मृदंगाचार्य दिसायला मोठा आहे, पण वय खूप लहान आहे बरं त्याचं, तेजस. आणि त्याला नाना कोण बनवून टाकलं काय मी. तो फार कमी वयाचा आहे, पण आपल्या विदर्भामध्ये जी काही वाजवणारी पोरं आता तयार होऊन राहिली, हे वैभव आहे वारकरी संप्रदायाचं. ही गाणारी वाजवणारी मंडळी ही वैभव आहे. पूज्य पूज्यमान कथे उभे हरिजन. हे सगळ्यांना, यांच्या सगळ्यांच्या चरणी, या सगळ्यांच्या विषयी निश्चित आदर व्यक्त करतो. बशीर भद्र यांच्या शब्दामध्ये विराम देतो. सितारों को आंखों में महफूज रखना, सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से मुलाकात होगी. पुन्हा कुठेतरी भेटू. नाहीच भेटायचं असलं तर आता विज्ञानानं सोय केलेली आहे. विशाल महाराज बडे यूट्यूबला टाकलं का तुमच्या गावचं कीर्तन येऊन जाईल. तसं तर वारकरी जीवनवर रोजचंच आहे, पण अजूनही काही वेगळे चिंतन ऐकायचे असतील, वेळेचा सदुपयोग, माझंच ऐका असं मत नाही बरं माझं. ज्यांच्याकडून चांगले विचार येतील, विज्ञानाचा सदुपयोग करा. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या सगळ्यांवर ते केलं जाते. घरी गेल्यानंतर त्याचं एडिटिंग वगैरे जे काही करायचं ते केलं जाते. बरेच आमचे श्रोते आहेत, म्हणतात महाराज आम्ही येऊ शकत नाही. पोहोचवा. चांगले विचार पोहोचवण्याचा हे प्रयत्न आहे. हा आदेश नाही, उपदेश नाही. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, रामायण, भागवत याचा संदेश आहे. आम्ही फक्त पोस्टमन आहोत. फोडीला भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल. आता एकदा हात वर करा. मी काहीच त्रास दिला नाही. तुम्ही राहू द्या बाबा, करा. केले का तुम्ही? मला थोडासा दूरचा नंबर आहे ना, तर मला मागचं दिसत नाही, तर आज मी मुद्दामून चष्मा लावून आलो. ते घुसे नाही, ते फेट्यातनी तरी घातला मी त्याला बळजबरीनं. म्हणलं आज पाऊस सगळं दिसलं पाहिजे सगळ्यांनी. बाबा व्हिडिओ काढशील तर मलाही देजो हा पाठवून. केलं सगळं. बाल्कनी ते एकाचा नाही आहे, मला सगळं दिसते. जरासं वर करणं राजा, जवान माणसं आहोत ना आपण. ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो त्यांचं भजन. तुम्हाला थोडी सूट आहे काय राजू? असे करता का तुम्ही? केले सगळ्यांनी वर. सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं आहे. तुकाराम 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 तुकाराम
बोल जय जय